चल करायची सुरुवात. श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरवे नमः. लिखाण 23. 27 ऑक्टोबर 2005 अंदाजे असं लिहिलंय, म्हणजे तारीख कदाचित माझी राहून गेली असेल तेव्हा लिहायची. तर हे जे लिखाण आहे हे आपल्या आतापर्यंतचा जो ओघ होता त्याच्यापेक्षा एकदम वेगळा विषय आहे. आणि ह्या लिखाणात मी जे लिहिलंय ना, त्यातलं मामा काहीच बोललेले नाहीयेत. म्हणजे मी जेव्हा लिहित होते, ते काय बोलले होते ते मला आत्ता स्मरत नाही. त्यावेळेस मला असं वाटत होतं, की काय मी लिहिते ह्यातलं मामा काही बोलले नाहीयेत, पण माझ्या पेनातनं हे झरझर बाहेर येत होतं. आणि जेव्हा मी हे लिखाण दिलं मामांना, नेक्स्ट टाईम जेव्हा मी जायचे, तेव्हा मग मी त्यांना द्यायचे लिखाण आधीच्या वेळेचं. तेव्हा मला वाटत होतं, की ते म्हणतील, की "हे काय लिहिलंयस तू? म्हणजे हे असं आपण काही बोललो नव्हतो." विषय वेगळा होता. साधारण काय म्हणू त्याला, भाव हाच होता. पण कंटेंट आहे तो पूर्णपणे वेगळा आहे हा. आणि ह्यातलं जे मी लिहिलंय त्यातलं हा शब्द, म्हणजे बाकीच्या लिखाणांमध्ये कसं आहे, की 90-95% शब्दनशब्द मामा बोललेले आहेत. फक्त मध्ये-मध्ये कुठेतरी लिंकिंगसाठी एखाद वाक्य, एखाद शब्द माझ्याकडनं आला असेल. तसं ह्याच्या एक्झॅक्टली उलटं हे लिखाण आहे, की ह्यातलं जवळ काहीच मामा बोललेले नाहीयेत. आणि पुढच्या वेळेस मला वाटत होतं, की ते खूप करेक्शन्स सांगतील किंवा म्हणतील, की "हा काय विषय तू लिहिलायस?" पण त्यांनी वाचलं आणि त्यांनी ते स्वीकारलं. म्हणजे त्याच्यावरती त्यांनी काही असं खोडाखोड, कारण त्याच्या आधीच्या लिखाणांमध्ये त्यांनी स्पेसिफिकली मला काही गोष्टी खोडायला लावल्या, काही गोष्टी रिराईट करायला लावल्या, की हे असं नाही, असं पाहिजे. तसं ह्या लिखाणाच्या बाबतीत ते काही म्हणाले नाहीत. म्हणजे त्यांनी ते स्वीकारलं किंवा त्यांना जे अभिप्रेत होतं ते माझ्या लेखणीतनं त्यांनी उतरवून घेतलं असं म्हणूया आपण. सुरुवात करते. चांपेय गौरार्ध शरीर कायै, कर्पूर गौरार्ध शरीर काय, धम्मिल्लकायै च जटाधराय, नमः शिवायै च नमः शिवाय. श्री अर्धनारीश्वर स्तोत्रात असे शिवशक्तीच्या स्वरूप गुण वर्णनाचे श्लोक आहेत. 8 श्लोक आहेत आणि प्रत्येक श्लोकामध्ये शिव आणि शक्तीचं ऐक्य कसं, सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस, आणि तरीही त्यांच्यामधलं अभेद्य कसं. शिवांचं असं आहे तर शक्तीचं असं आहे. असं खूप सुंदर सूत्र आहे हे. शक्तीच शिवाचं अर्धांग आहे, वामांग आहे. या धारणेतून निर्माण झालेलं सगुण रूप म्हणजेच अर्धनारी नटेश्वर. म्हणजे आपल्या आनंद लहरीमधला 23वा जो श्लोक आहे. त्वया ऋत्वा वामं वपुर परितृप्तेन मनसा शरीरार्धं शंभोर परमपि शंके हतमुहे. की आईसाहेब अ, देवाचं वामांग व्यापून जणू काही अतृप्त राहिल्या. वामांग व्यापून अतृप्त राहिल्या आईसाहेब. आणि म्हणून त्यांनी शिवाचं उजवं अंग पण व्यापलं आणि सर्व अंग असं व्यापलं आणि सृष्टीची निर्मिती अशी केली, की असं वाटावं जणू की ह्या सृष्टीमध्ये शिव नाहीच आहेत. शक्तीचा एकटीचाच सगळा हा अ, काय म्हणू पदन्यास आहे किंवा शक्तीचं एकटीचं मॅनिफेस्टेशन आहे. इतकं शिवांवरती शक्ती व्यापून उरलेली आहे. पण मूर्तिरूपाने जेव्हा आपण दाखवतो अर्धनारी नटेश्वर, तिथे अर्धे शिव आणि अर्धी शक्ती असं ते स्वरूप असतं. त्याहूनही पुढे जाऊन आपण आनंद लहरीत म्हणतो, की शिव शक्त्यायुक्तो यदी भवति शक्त प्रभवतु, की शिव जेव्हा शक्तियुक्त होतात, त्यावेळेस शक्तीचा प्रभाव आपल्याला दिसतो किंवा शिवच शक्तीचं रूप धारण करतात. अस्तित्व मात्र शिव.
जोपर्यंत शक्तियुक्त होत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यामध्ये हालचाल किंवा प्रेरणा होऊ शकत नाही. त्यांच्यामध्ये झालेली प्रेरणा किंवा इच्छा हाच शक्तीचं पहिलं प्रकटीकरण, की शिव जे फक्त इज आहेत, बीइंग आहेत, त्यांच्यामध्ये जे स्फुरण आलं, की मी एक आहे, मी पुष्कळ व्हावे. एकोहम बहुश्याम, मी एक आहे, मी पुष्कळ व्हावं. हा खेळ खेळायची इच्छा झाली, तिथे द्वैत आलं आणि त्या द्वैताचं पहिलं प्रकटीकरण म्हणजे शक्तीचा प्रादुर्भाव. पण ती शक्ती ही शिवातूनच निर्माण झालेली असल्यामुळे शिवशक्तीचं अभेद्य आहे. एकाला काढावं आणि एकाला ठेवावं. त्यांच्यामध्ये कोणीच श्रेष्ठ नाही आणि कोणी कनिष्ठ नाही. सृष्टीमधल्या सर्व घडामोडी या शिवाच्या असणेपणावरील शक्तीचा आविष्कार असतो. जर शिवच नसतील, म्हणजे जर कॅनव्हासच नसेल, तर चित्र निघू शकणार नाही. त्यामुळे अस्तित्व पहिलं असणं हे अत्यंत महत्वाचं आणि त्याच्यावरती जाणवणं किंवा त्याच्यावरती झालेली घडामोड हा शक्तीचा आविष्कार. यामध्ये प्रचंड मोठ्या उलथापालथीपासून ते छोट्यात छोट्या घटनेपर्यंत सगळेच अंतर्भूत असते. कुटुंबामध्ये जसं पती-पत्नी एकमेकांना पूरक असतात. यिन यान आपण जे म्हणतो, की ते दोघं मिळून एक युनिट होतात. त्यांच्यातलं कोणीही एक हे अपूर्ण असतं. पतीने आणून दिलेल्या पगारावर पत्नी कुटुंबातली सर्व व्यवस्था हाताळते. रोजच्या बारीक-सारीक खर्चांपासून ते लग्न कार्य, सणवार, आजारपण किंवा नात्यात कुणाच्या अडी-अडचणीत मदत करणं याचे सर्व निर्णय पतीला विचारून पत्नीच घेते. निर्णय पत्नी घेते. पुष्कळ वेळेला पुरुषामध्ये ती कपॅबिलिटी नसते किंवा एक आपण समयोचित औचित्य हे जे म्हणतो, ते स्त्रीमध्ये जास्त असतं, की आत्ता आपण हे करूया. आणि जेव्हा पती तिचा आदर करतो, तेव्हा तो तिचं म्हणणं मान्य करतो, की हो, आत्ता आपण हे करायला पाहिजे. परस्पर आदरामुळे दोघांचा एकमेकांवर पूर्ण विश्वास असतो आणि त्यांचे आंतरिक अभेद्य हे अबाधित असते. परस्पर आदरामुळे त्यांचे व्यवहारही निसर्गाप्रमाणे अगदी सुसूत्र, सुरळीत चालतात. म्हणजे जसं आपल्याला आपल्या देहामध्ये डाव्या हाताला उजव्या हाताची परवानगी घ्यायला लागत नाही. डावा हात, उजवा हात मिळून एक सिस्टम होते आणि कोऑर्डिनेशन जे आपण मागच्या लिखाणांमध्ये बघितलं, की आपलं आय, हँड, माइंड कोऑर्डिनेशन, की बेल वाजली, की आपण आपल्या कानाला बेल ऐकू येते. मग आपले पाय चालत दारापर्यंत जातात. मग आपल्याला डोळ्याला दिसतं दारामध्ये कोण आहे ते आणि मग आपला मेंदू सांगतो, की इथून पुढे काय करायचंय. त्या माणसाला आत घ्यायचंय, त्याने आणलेलं कुरिअर सही करून घ्यायचं जे काय असेल ते. हे जसं सुसूत्रपणे चालतं, तसं जे पती-पत्नी एकमेकांची एकजीव झालेले असतात आणि एकमेकांविषयी त्यांना पूर्ण आदर असतो, ते त्यांच्यातले व्यवहार अतिशय सुसूत्रपणे चालतात. त्यात तुझं माझं, हेवे-दावे, स्त्री-पुरुष हे भेद डोकावतच नाहीत आणि उच्चत्व, नीचत्वही राहत नाही, की मामा नेहमी जे उदाहरण सांगायचे, की पुरुष म्हणतो, की "अगं मी कमवून आणलं, पण जर का तू त्याचा व्यवस्थित विनियोग आणि घर नाही चालवलंस, तर त्या पैशाला काय अर्थ आहे? मी नोटा का खाणार आहे?" तर स्त्री म्हणते, की "अहो, तुम्ही कमवूनच नाही आणलत, तर मी घर कशी चालवणार?" म्हणजे परस्परांविषयी अतोनात आदर आणि परस्परांची गरज ही त्या दोघांनाही मान्य असते. दोघांनाही परस्परांचे निर्णय, अधिकार आणि स्वातंत्र्यही मान्य असते, की अमुक-अमुक हद्दीपर्यंत आपण मान्य करतो, की त्याला स्वातंत्र्य हवं, तिलाही स्वातंत्र्य हवं. व्यक्तिमत्व फुलायला जागा पाहिजे. लग्नानंतर काही दिवसातच स्त्री आणि पुरुषांना खरं तर भिन्न लिंगाविषयी सगळं माहीत होतच असतं. म्हणजे लग्नापूर्वी जो संकोच किंवा काही बाबतीत इग्नोरन्स असतो आपल्याला, तो लग्नानंतर काही दिवसातच आपला सगळा मिटलेला असतो. त्यामुळे त्या विषयांची स्त्रीसुलभ विषय आणि कृषी विषय वाटते तेवढी गुप्तता पाळायची खरी म्हणजे गरज नसते. आपण ओपनली बोललं तरी चालतं.
तरीही समाजामध्ये एक संस्काराचा भाग म्हणून बायकी अडचणी आपण सर्वसामान्यपणे पुरुषांदेखत बोलत नाही आणि पुरुषी अडचणी किंवा विषय हे स्त्रियांदेखत न चर्चण्याचे काही संकेत आहेत, जे आपण पाळतो सोशल नॉर्म म्हणून. म्हणूनच कुटुंबामध्ये काही विषय पुरुष सांभाळतात, तर काही विषय स्त्रिया सांभाळतात. मुलगा वयात आला, की आईला कळतं. आईची नजर चाणाक्ष असते, ते कदाचित वडिलांच्या लक्षातही येत नाही. मग ती पतीला, बाळाच्या बाबांना ती जागृत करते, की मुलाला जरा विश्वासात घ्या, तो बिथरल्यासारखा वागतो. त्याला समजावून सांगा. मी बोलले ना, तर त्याला संकोच वाटेल. म्हणजे वडिलांच्या माध्यमातून बोलते ती आईच. तसंच पुरुषाच्या निदर्शनाला आलं, की आपल्या आईला, बहिणीला, भावजईला, लेकीला काही त्रास होतोय, तर तो पत्नीला सांगतो, "जरा बघ गं, काय त्रास होतोय ते. आईकडे बघ, बहिणीकडे बघ, वहिनीकडे बघ." ते मी बोलणं काही तसं बरं नाही दिसणार. इथे पण बोलली जरी पत्नी, तरी ती इच्छा मात्र पतीचीच असते. इथेही त्यांचं ऐक्यच अनुभवायला येतं. एक जीवाचे दोघं असतात. एकमेकांच्या सहकार्याने ते कार्य करतात. एक अभेद्य अनुभव. तू बोललीस म्हणजे मी बोलल्यासारखंच आहे. हे त्यांना पूर्णपणे माहीत असतं आणि त्यांचा पूर्णपणे विश्वास असतो. त्यांना असं नाही वाटत, की ही काहीतरी गडबड करेल किंवा हे काहीतरी नाही, नाही. माझ्या जे मनात आहे तेच बरोबर बोललं जाईल किंबहुना ते अजून फाईन करून त्याचं फाईन ट्युनिंग करून ते डिलिव्हर होईल. इतका विश्वास एकमेकांच्यात असतो. त्याच्या उलट कुटुंबात कधी असे प्रसंग येतात, की पती-पत्नीला एकमेकांचं काम करावं लागतं. पती नोकरी-धंद्यानिमित्त बाहेरगावी राहिला, तर पत्नीला घर चालवताना पतीच्या वाटणीची 4 कामं आणि निर्णयही घ्यावे लागतात. बँकेची कामं करायला लागतात. कोणी काही व्यवहाराचं बोलायला आलं, तर पुढाकार घेऊन बोलावं लागतं. इतकंच नाही तर पूर्वीच्या काळी जेव्हा युद्धावरती जायचे म्हणजे राजे किंवा गावातले मावळे, तेव्हा सबंध गाव स्त्रिया चालवायच्या आणि त्यांच्या त्या गावाच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये कुठेही काहीही कमी यायचं नाही. हे आपल्याला माहिती आहे, की मावळे जायचे, शिवा जायचे किंवा इतर राज्य जेव्हा युद्धावर जायचे, तेव्हा त्यांच्या राण्या सर्व व्यवहार तितक्याच एफिशियंटली पार पाडायच्या. पण पती परत आला, की त्याच्या हाती सूत्र सोपवून टाकायचे. तर पती बदलीच्या गावी आणि तसंच पती तिकडे गेला, की स्वयंपाक करायला बायको नसते. मग जरुरीपुरता का होईना, त्यांना स्वयंपाक-पाणी यावं लागतं. बाजार-हाट, दूध, भाजी आणावी लागते. त्याच्यातही ते दोघं समर्थपणे राहतात. कित्येक पुरुष साटोपपणे स्वयंपाक करायला शिकतात, बदलीच्या गावी जातात, व्यवस्थित स्वयंपाक करतात. पण बायकोजवळ आलं, की गंमत म्हणून कधीतरी करतील किंवा तिला बरं नाही, काही काम आहे घरात दुसरं तर करतील. पण मग तिथे ते लुडबुड करत नाही. तुझं क्षेत्र आहे, तू जेव्हा नाहीस ना, तेव्हा मी ते सांभाळीन. तू आलास, की हा हा तुझं काम आहे, ते तूच करायचंस आणि ते तूच करणं शोभून दिसतं. इतकं त्यांचं एकमेकांवर प्रेम असतं आणि स्वतःला त्याच्या वरचढ दाखवायची जराही इच्छा नसते दोघांपैकी कोणालाही. स्वतःला कितीही चांगलं करता येत असलं, तरी तो बायकोच्या स्वयंपाकाची स्तुती करतो आणि आपण कितीही चांगला व्यवहार सांभाळत असलो, तरी आपल्या पुरुषांनी तो सांभाळण्यामध्ये आपल्याला जो अभिमान असतो, तो आपण स्वतः ते काम करण्यातही नसतो. दोघंही समर्थपणे राहतात कारण शिवशक्तीचे ऐक्य असते. पत्नी जवळ असताना सुप्तावस्थेत असलेलं पतीमधलं अर्धांग. आता बायोलॉजिकली आपल्याला माहिती आहे, की स्त्रीबीज आणि पुंबीज ह्याचं ऐक्य झाल्याने बाळाचा जन्म होतो. म्हणजे प्रत्येक बाळामध्ये अर्धनारी नटेश्वर आहेच. अर्धा अर्ध-पुरुषत्व आणि अर्ध-स्त्रीत्व आहेच. फक्त ज्या जीनचा डॉमिनन्स होतो, तो सेक्स मॅनिफेस्ट होतो, की ज्यांना बायोलॉजी माहिती आहे त्यांना की एक्स-एक्स क्रोमोझोम आणि एक्स-वाय क्रोमोझोम असतात. तर ते एक्स-एक्स क्रोमोझोम झाले की मुलगी होते आणि एक्स-वाय क्रोमोझोम झाला की मुलगा होतो. पण त्याच्यामध्ये सुप्तावस्थेमध्ये म्हणजे डॉर्मंट स्टेजमध्ये दुसरं अर्ध अंग हे असतंच. मग ते कधी जागृत होतं, की जेव्हा आपला क्रॉस सेक्स आपल्या जवळ नाही, तेव्हा
ते पतीमधलं अर्धांग ती नसताना जागृत होऊन कार्यरत होतो. तसंच पतीच्या अनुपस्थितीत स्त्रीमधलं शिवाचं अर्धांग कार्य करतं. हे करत असताना त्यांच्या आतच शिवशक्तीचं अभेद्य असतंच आणि तरीही त्यांचं एकमेकांवरचं प्रेमही अतूट असतं आणि मी नसताना ती किंवा तो कसे नीट राहतात याचं कौतुक आणि कृतज्ञताही असते. म्हणजे जेव्हा पती-पत्नी एकत्र असतात, तेव्हाही दोघांमध्ये ते उरलेलं अर्धांग असतंच. ते व्यक्त कधी होतं, जेव्हा ते एकमेकांपासून लांब जातात आणि मग ते दोघं अभिमानाने सांगतात. बाई अभिमानाने सांगते, की "हे सगळा स्वयंपाक करतात हं. मी नाही तरी बाहेरचं खात नाहीत, सगळं शिकले ते." आणि पुरुषही अभिमानाने सांगतो, की "मी नाहीये, पण ती सगळं घर, व्यवहार, मुलांच्या शाळा, पैशाचे व्यवहार सगळं व्यवस्थित सांगतात." एका जेलीच्या गोळ्याचे, आपली खायची जेली असते ना, 2 तुकडे केले, ते लुबलुब हलणारे तुकडे असतात ना, ते जर का आपण थोड्या अंतरावर ठेवले, तर प्रत्येक गोळा पुन्हा गोल होतो. एक जेली जी गोल आहे, त्याचे आपण 2 तुकडे केले, तरी प्रत्येक गोळा पुन्हा गोल होतो आणि दोन्ही गोळे पुन्हा एकत्र केले, तरी ते एकच होतात. भेद राहतच नाही. पुन्हा तो गोळा गोल होतो. 2 केले तरी तो गोल म्हणजे अगदी प्रिमिटिव्ह ऑर्गॅनिझम्समध्ये जे सेल डिव्हिजननी अमिबा किंवा ह्याच्यामध्ये 1 अमिबा बिकम्स 2 अमिबी बाय सेंट्रल डिव्हिजन ऑफ द न्यूक्लियस, की न्यूक्लियस पण अर्धा-अर्धा होतो आणि एका अमिबाचे 2 होतात आणि ते 2 अमिबा अगदी पेरेंट्ससारखे दिसतात. तशासारखं तेवढा पुरेसा भेद आणि पुन्हा ते एकत्र होणं. एका मॅग्नेटमध्ये जसे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव हे अभेद्य असतात. म्हणजे तुम्ही मॅग्नेटचे कितीही छोटे तुकडे केलेत, तरी प्रत्येक तुकड्याला एक नॉर्थ पोल आणि एक साउथ पोल असतोच. म्हणजे मॅग्नेटिझमच्या बेसिक रूल्स जेव्हा आपण शिकतो, तेव्हा आपण ही रूल शिकतो, की द नॉर्थ पोल अँड साउथ पोल ऑफ अ मॅग्नेट कॅनॉट बी सेपरेटेड. कितीही छोटं केलं तरी ते अ, एका मॅग्नेटवर दोन्ही असतात. दोन्ही वेगळे असतात. एकमेकांच्या विरुद्ध बाजूला असतात. ज्या टोकाला उत्तर ध्रुव आहे, त्याच्या उलट्या टोकाला दक्षिण ध्रुव आहे. पण तुम्ही जर का ते मॅग्नेट कापलत, तर जिकडे उत्तर ध्रुव आहे, त्याच्या अपोझिट एंडला दक्षिण ध्रुव तयार होतो आणि जिकडे दक्षिण ध्रुव आहे, त्याच्या अपोझिट एंडला उत्तर ध्रुव तयार होतो. ते वेगळे असतात, पण त्यांना वेगळं काढता येतच नाही. तसंच शिवशक्तीचं अभेद्य आहे. मुळातच प्रत्येक जीव हा नर आणि मादीच्या संयोगातूनच जन्माला आलाय, म्हणजेच त्याच्यात स्त्रीत्वाचे आणि पुरुषत्वाचे घटक असतातच. अशा दृष्टिकोनातून पाहिलं तर प्रत्येकच जीव हा अर्धनारी नटेश्वरच आहे, असं म्हटलं तर चूक ठरू नये. हं. वरील सर्व विचार लक्षात घेता स्त्री आणि पुरुष या ज्या रेषा आपण सामाजिक स्तरावर आखतो, त्या काल्पनिक म्हणायला हव्या. समाज म्हणून जी बंधनं, ज्या मर्यादा आणि जे संकेत आपण वावरण्यासाठी उभे केले, की जे अत्यंत आवश्यक आहेत, कारण ते समाजात शिस्त आणि शिष्टाचार आणण्यासाठी योग्य आहे. कारण मनुष्य हा स्वतःला अधिक प्रगत म्हणवतो. त्यामुळेच नर-मादीच्या नात्यांना आपण बांध घातले. अमुक गोष्ट करू नको म्हटलं, की तिकडे हमखास मन ओढतं. तसंच परस्त्रीकडे किंवा परपुरुषाकडे पाहू नये म्हटलं, की पाहावसं वाटतं आणि यातून समाज वाहवत जाईल आणि समाज व्यवस्था राहणार नाही. पशूंमध्ये असे बंध दिसत नाहीत. म्हणून रूढी, परंपरा यांचं वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या बंध घालून आता ते आपल्या अंतर्मनावर इतके बिंबले आहे, की वरचा शिवशक्तीच्या ऐक्याचा विचार पटकन पटणारही नाही. स्त्री आणि पुरुष वेगळेच आहेत, हे आपल्या कॉन्शियस वरती इतकं बिंबवलं गेलं आहे समाज व्यवस्थेच्या दृष्टीने. पण त्याच्यातला जो मूळ ऐक्य आहे, ते मग झाकलं गेलंय. पशूंमध्ये असे बंध दिसत नाहीत, कारण पशु हे निसर्गाशी एकरूप झालेले असल्यामुळे त्यांच्या व्यवहारांमध्ये निसर्ग डॉमिनंट असतो आणि आपल्या माणसाच्या व्यवहारामध्ये आपण निसर्गापासून फारकत केल्यामुळे आपण आपली अक्कल वापरून समाज व्यवस्था पण निर्माण केली आणि ती आवश्यकही होती, नाहीतर माणूस वावर केला असता.
मुक्ताबाईंची एक गोष्ट वाचल्याची आठवते. त्या एकदा स्नानास बसल्या असताना म्हणजे चांगदेवांचा प्रसंग झाल्यानंतरची गोष्ट आहे, की चांगदेव 65ची आपल्याला जी गोष्ट माहिती आहे, की कोरं पत्र पाठवलं चांगदेवांनी आणि त्या कोऱ्या पत्रावरती मुक्ताबाईंनी चांगदेव 65 लिहून चांगदेवांना पाठवली, की "अजून तुझा कागद कोराच का रे, चांगदेवा इतकी उपासना केलीस तर." त्यानंतर घडलेला हा प्रसंग आहे. मुक्ताबाई स्नानास बसल्या असताना अचानक तिकडे चांगदेव आले. बाहेर पडवीमध्ये कोणीच नव्हतं. निवृत्तीनाथ नाही, ज्ञानू नाही, सोपानदेव नाहीत. म्हणून ते आत आले बिकॉज बाय दॅट टाईम ही हॅड बिकम अ फॅमिली येत जात होते. आणि मुक्ताबाईंना ओलेत्या पाहून ते झटकन पाठ फिरवून चालायला लागले. आता वर करणे विचार करता हा त्यांचा अ, किती म्हणू आपण सौजन्य होतं ते. त्यावर मुक्ताबाई ओलेत्या त्यांच्या मागे गेल्या. आणि त्यांना समजावलं, की एवढी तपश्चर्या केल्यानंतरही स्त्री आणि पुरुष हा भेद उद्भवत असेल किंवा तो माझ्या ठायी उद्भवेल असं वाटत असेल, तर तुमचं तप वृथा आहे. की तुम्हालाही मनात येता कामा नये, की स्त्री आहे, स्नान करते. हेच जर माझ्या जागी ज्ञानेश्वर किंवा निवृत्तीनाथ स्नान करत असते, तर तुम्हाला काही वाटलं नसतं. म्हणजे हा भेद तुमच्या मनात आहे किंवा मला संकोच होईल. असं तुम्हाला वाटलं, तर दोन्ही जर वाटत असेल ह्यापैकी, तर तुमचे तप वृथा आहे. कारण तुम्ही स्वतःलाही ओळखलं नाहीये आणि मलाही ओळखलं नाहीये. हा विचार म्हणजे व्यभिचार नाही. मुक्ताबाईंचा हा विचार म्हणजे व्यभिचार नाही, तर तो व्यवहारापलीकडच्या जाणीवेतून आणि अभेद्याच्या रिअलायझेशनमधून आलेला आहे, की वरचं कव्हर आहे, त्याला तुम्ही किती चिकटणार आहात. जिकडे मुळातच मानवांच्या विचाराची हद्द संपली, तिकडे परमार्थ सुरू झाला. हा अत्यंत मानवी लेव्हलवरचा विचार आहे. तो कितीही अ, समाज काय म्हणू त्याला समाजानुकूल असला, तरी तो ह्युमन लेव्हलवरचा विचार आहे. आणि परमार्थ कुठे सुरू होतो, तर माणसाची मर्यादा जिकडे संपली, तिकडे परमार्थ सुरू झाला. देह आणि देहाशी निगडीत सर्व भावभावना जिकडे शून्यावर आल्या, तिकडेच आपण त्या देहाच्या मर्यादा, त्या देहाची बंधनं उल्लंघली. त्याच्यामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सर्व विकार आपल्याला आपल्या मनुष्य देहाबरोबर फ्रीमध्ये मिळतात. देह आला की हे सगळे मिळाले. त्याच्या पगड्यातून बाहेर पडल्याशिवाय आपली खरी वाटचाल ही सुरूच होत नाही. परवाच्या आपल्या दादांच्या पहिल्या गोष्टीमध्ये जसं पहिलं तत्वज्ञान आहे, की हे सर्व विकार ह्यांना आपण दोष नाही म्हणायचं, हे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि ते ठराविक मर्यादेत असतील तर त्याला विकार नाही म्हणायचं. असं त्या गोष्टीच्या आपल्या पहिल्या तत्वज्ञानात होतं, की जेव्हा ते आपली सीमा ओलांडतात, तेव्हा ते विकार होतात. की पाणी जेव्हा नदीच्या काठांमध्ये वाहतंय, तेव्हा ते प्रसाद रूप आहे. जेव्हा त्याचा पूर होतो, तेव्हा ते आपल्याला काय म्हणू त्या शाप होतो किंवा त्याच्यातनं आपल्याला नुकसान होतं. त्यामुळे त्याच्या पगड्यातून बाहेर पडल्याशिवाय म्हणण्यापेक्षा, की त्याच्या लिमिटच्या बाहेर जेव्हा आपण त्याचा उपयोग किंवा त्याचा आपल्यावरती आपण इफेक्ट होऊन देतो, त्यावेळेस आपल्याला अ, दोष किंवा आपल्याला त्रास व्हायला लागतो. यामध्येच देहाहंकार, स्त्रीत्व, पुरुषत्व हे पण आलं, की जे आपल्याला आपल्या जन्माबरोबर मिळतं आणि स्त्रीत्वाची किंवा पुरुषत्वाची जाणीव ही आपण लहान मुलाला छोटेपणापासून करून देतो. की तो भेद त्याच्यामध्ये आता पुढे या वाचनात आलंय की नाही माहिती नाही, पण एक जोक असा की समुद्रावरती, सीशोरवरती छोटी मुलं-मुली खेळत असतात. आई एका आपल्या बाळाला घेऊन समुद्रावरती खेळायला, पाण्यामध्ये खेळायला आणि कपडे ओले होतील, दुसरा सेट नसतो म्हणून ती त्याचे सगळे कपडे काढते आणि त्याला सांगते की "जा पाण्यात खेळ" आणि पाण्यामध्ये इतर छोटी मुलंही अशीच खेळत असतात. त्यांचे कपडे आयाने काढून ठेवलेले असतात काठावरती.
आणि मग खेळून आल्यानंतर वगैरे अ, अ, त्याचं अंग पुसते आई, कपडे घालते. मग वाळूचा किल्ला करता ती त्या बाळाला विचारते, "काय रे मनू, किती किती जण होतात रे तुम्ही? किती बॉयज आणि किती गर्ल्स होते रे तुम्ही खेळत असताना?" तर तो म्हणतो, "मला काय माहीत आई गं, कोणी कपडेच घातले नव्हते. मला कसं कळणार किती बॉयज आणि किती गर्ल्स? म्हणजे शर्ट चड्डी घातलं तर बॉय आणि फ्रॉक घातला तर गर्ल, की कपडाच घातला नाहीये, तर मला कसं कळणार?" हा हा जो इनोसन्स आहे, असतो नैसर्गिक एखाद्या जीवामध्ये, तो आपण आपल्या संस्काराने आणि आघाताने घालवून टाकतो, की कुठे बघायचं मुलगा आणि मुलगी आहे हेच त्याला माहिती नाही बाळाला. हे नॅचरल इनोसन्स आहे. स्त्रीत्व आणि पुरुषत्व हे पण त्याच्याबरोबरच येतं. ते स्त्रीत्व किंवा पुरुषत्व हेही जन्माबरोबर चिकटून येतं. शरीरातला भेद आहेच. प्रत्यक्ष तुमचा फिजिओलॉजीतला, अवयवांमधला भेद आहे. पण मनामध्येही संस्कार आणि भेद उभे राहतात, केले जातात. अहंगंड किंवा न्यूनगंड उभे राहतात. इतके वर्षानुवर्ष मुलगा म्हणजे श्रेष्ठ काय म्हणू त्याला सेक्स आणि मुलगी म्हणजे कनिष्ठ सेक्स. हा जो की अगदी मुलाला साजूक तूप वाढायचं आणि मुलीला मात्र नाही वाढायचं. हा इथपर्यंत डिस्क्रिमिनेशन किंवा मुलाला शिकवायचं, मुलीला नाही शिकवायचं, मुलीला शिकवून काय करायचं? इथपर्यंत डिस्क्रिमिनेशन आपल्या कुटुंबांमधनं आत्तापर्यंत दिसत होतं, की जे आता कमी होत आहे. त्यामुळे ते अहंगंड नकळत, की ही पुरुषांची कामं नाहीत, पुरुषांनी ही का कामं करायची? हेही भेद उभे राहतात. परमार्थात प्रगती करायची असेल, तर हे पुरुषी किंवा बायकी गंड मनातून पूर्णपणे गेलेच पाहिजे. मी स्त्री आहे म्हणून मला असं वाटलं पाहिजे आणि मी पुरुष आहे म्हणून मला असं वाटलं पाहिजे. या पूर्व भ्रमसंस्कारातून ज्यावेळी त्या जीवाची पूर्ण आणि खरोखर मुक्तता होईल, तेव्हाच पुढे जाता येईल. म्हणजे आपल्याला जे अनेक ब्लॉक्स आहेत आपल्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये, त्याच्यामधला हा एक मोठा ब्लॉक आहे. दोघांनाही, पुरुषालाही आणि स्त्रीलाही. की दोघांनाही असं जेव्हा वाटायचं थांबेल, की मी पुरुष आहे म्हणजे मी हे केलं पाहिजे आणि हे मी करू शकणार नाही किंवा मी स्त्री आहे म्हणून मी हे केलं पाहिजे आणि मी करू शकणार नाही. याच्यातनं आपण बाहेर आलं पाहिजे. स्त्री-पुरुषच काय, त्याही पुढे जाऊन मी देहात बांधलेला एक जीव आहे, हे सुद्धा वाटणं संपेल. म्हणजे ती बद्धतेची जाणीव, एक प्रकारची बद्धताच आहे की नाही, लिमिटेशन जी आपण स्वतःला घालून घेतली. की मी बाई आहे म्हणजे मी असं करून नाही चालणार किंवा मी हे केलंच पाहिजे. असं कसं चालेल मी नाही केलं तर? ही एक बद्धतेची जाणीव आहे. ती स्त्रीत्वाची बद्धता आणि पुरुषत्वाची बद्धता मनापासून उखडून गेली पाहिजे. तसंच मी देहाने बांधलेला एक जीव आहे. आणि मग मी हे कसं करू शकतो? तिथे आपण स्वतःला लिमिट करतो आणि ज्या लिमिटलेस प्रोबॅबिलिटीज आपल्यासमोर अवेलेबल आहेत, त्या आपण एक्सप्लोर करायला धजत नाही. आपली मानवी मर्यादा आपण मानतो म्हणून आहे. उडी मारून बघा काय होईल ते. ती हिंमत आपल्याला होत नाही. मी देहात बांधलेला एक जीव आहे हे सुद्धा वाटणं संपेल तेव्हाच चिदानंद रूप शिवोहम शिवोहम ही अनुभूती येईल ना. नुसतं तोंडाने स्तोत्र म्हणणं आणि त्या अनुभूतीला जाणं आणि त्याच्यामध्ये देहाच्या शृंखला आपोआप निखळून पडणं हे अपेक्षित आहे आध्यात्मिक प्रगतीमध्ये. एखादी व्यक्ती ज्यावेळी व्यवहारापलीकडचं काही शिकण्याची ओढ दाखवते, तेव्हा जाणकार तिला पुरवठा करतात. मागणी तसा पुरवठा. तुम्ही जेवढी तयारी दाखवाल, त्याच्या एक पाऊल पुढे तुम्हाला समोरून दिलं जाईल. प्रथमतः काही उपासना देऊन ती कितपत सातत्याने आणि मनापासून केली जाते, त्यावर त्या साधकाची बैठक ठरते आणि जाणकारांना ती कळते. उपासना म्हणजे तोंडाने जप करणे किंवा स्तोत्र म्हणणे यात शरीराची बैठक साधेल. कदाचित मनाची एकदेशीयता म्हणजे ओरिएंटेशन साधेल. की रोज त्यावेळेला बसणं, की आपल्या ग्रुपमध्ये आपल्याला माहिती आहे वर्षानुवर्ष आमचे आई-अण्णा आपल्या घराघरांमधनं पंचसूक्त ठराविक वेळेला म्हटली जायची, की 11 वाजता
पंचसूक्त म्हणायला बसायचं म्हणजे बसायचं. ते शरीराला दिलेलं एक आपण म्हणतो ते रेग्युलॅरिटी आहे आणि एक बंधन आहे प्रेमाचं. पण नाही 11च्या ठोक्याला म्हटलंच पाहिजे. ऑफिसला कसे आपण जातो, तिथे आपण सबबी सांगतो का? की आज मी 9:30च्या ऐवजी 10 ला हाल्फ डे लागतो, पगार कापला जातो, हे तुम्हाला वरनं दंडक असतात. तसा कोणताच दंडक आपल्याला घातला नाही, तरीही ती कमिटमेंट की 11ला मला पंचसूक्त म्हणायला बसायचंय. त्याच्या आधी माझे घरातले सगळे जे काही ड्युटीज आहेत त्या स्त्रीच्या झाल्या पाहिजेत किंवा मला जर 9ला ऑफिसला निघावं लागतं, तर मला सकाळी 7:30ला पंचसूक्त म्हणायला सुरुवात केलीच पाहिजे. हे आपल्यातल्या आधीच्या पिढीतल्या सगळ्यांनी पाळलेले संकेत. त्याच्यातून शरीराची बैठक, एक आपण बॉडी क्लॉक मॅनेजमेंट ज्याला म्हणतो ती होईल आणि मनाची एकदेशीयता ओरिएंटेशन साधेल. पण पुढे जाण्यासाठी एवढं पुरेसं नाहीये. ही पहिली पायरी आहे. शरीराला एका रूटीनमध्ये आणणं. जसं आपण अश्विनीच्या सेशन्समध्ये परवा बोललो, की आपल्यापैकी प्रत्येकाने एक आपलं रूटीन ठराविक वेळेला करून तिला रिपोर्ट करणं, की माझा आजचा व्यायाम झाला. मग त्या चाकोरीमध्ये येण्यासाठी. देहरहित क्षेत्रामध्ये प्रवेश करण्याकरता देह भावनेच्या पुढे किंवा पलीकडे जाणं आवश्यक असतं. ते कसं पारखावं बघा हं. म्हणजे पहिली पायरी काय आहे आपल्याला जी दिली गेली ती पार्थिव उपासना. की तुम्ही हे म्हणा, अमुक-अमुक म्हणावं, ते सुद्धा मामाने आपल्याला कधीही कंपल्शन विचारणारे विचारतात, की तुमचा रोज 11 माळा जप असतो का? की जसं ताई सांगते, की हरे कृष्ण मंदिरमध्ये ते म्हणतात, की रोज तुम्ही 11 माळा, 21 माळा जप केला, तर तुम्ही सेवा करायला तुम्ही एलिजिबल आहात. अशा अनेक पंथाच्या कंपल्सरी उपासना आहेत. त्या देहाला घातलेला दंडक आहे, असा कोणताही दंडक आपल्याला मामांनी कधीही घातला नाही, कंपल्शन केलं नाही. आणि जे काही आपल्याला सांगितलं, जे काही आपण प्रामाणिकपणाने केलं, त्याच्यामध्ये आपला देह तयार झाला. पण जर का आपल्याला तेवढ्यासाठीच मामा नाही आलेले, त्याच्या पुढे आपल्याला नेण्यासाठी आलेत, तर देहात भावनेच्या पुढे किंवा पलीकडे जाण्यासाठी काहीतरी तुम्हाला टेस्ट द्यावी लागणार की नाही? ते कसं पारखावं? तर ती परीक्षा घ्यायचे अधिकार गुरुपदावर पोचलेल्या ऋषीमुनींना किंवा शक्तीला असते. की देहाला चाकोरीत बसवलं, त्याच्या पलीकडचं साधलंय का? त्या परीक्षेतून देवांनाही सुटका नसते. त्या परीक्षेतून देवांनाही सुटका नसते. अशी स्त्रीत्वाची परीक्षा बघितल्याची अनेक उदाहरणं आपल्याला ठाऊक आहेत. स्त्रीच्या सतीत्वाची किंवा स्त्रीच्या अ, काय म्हणू त्याला? लाज नाही म्हणता येणार, स्त्रीसुलभ लज्जेची. पण श्रीकृष्णाने नदीत स्नान करणाऱ्या गोपींची वस्त्र पळवून झाडावर ठेवली. आपापले वस्त्र या आणि घेऊन जा. त्यावेळी जेव्हा संकोच वाटला, त्यांना जेव्हा संकोच वाटला, तेव्हा सांगितलं, की पाण्यातून वर या, दोन्ही हात वर करून वस्त्र मागा. हं. यामागे काय उद्देश असावा? पूर्ण परब्रह्म श्रीकृष्णाच्या या लीलेला काही अर्थ असेलच की नाही? हा काय नुसता चावटपणा नव्हता. काय होतं ते, की जे इतकं गंठण आपण बांधून घेतलेलं असतं ना, की मी स्त्री आहे, माझी लज्जा आहे, माझी वस्त्र आहेत. गेल्याच लिखाणात आपण जसं पाहिलं, की द्रौपदी चे दोन्ही हात वर झाले. सगळं जेव्हा तिने समर्पण केलं, सगळे बॅरियर्स जिकडे तुटले, तिकडे पूर्ण शरण्य आलं. तिकडे तुम्ही त्या देह भावनेतून बाहेर आलात आणि त्याशिवाय देहाच्या पलीकडच्या गोष्टीची सबलाईमिटी आपल्याला नाही कळू शकत. ज्यावेळेस श्रीकृष्णाने गोपींना असं सांगितलं, त्यावेळेस गोपींना आपल्या स्त्रीत्वाच्या मर्यादा, स्त्रीत्वाची जाणीव त्यांनी त्यागावी. तो देहाहंकार आणि त्या शृंखला गळल्याशिवाय श्रीकृष्ण त्यांना रासक्रीडेचा आणि संपूर्ण ऐक्याचा अनुभव कसा देऊ शकले असते. रासक्रीडेच्या आधीचा हा प्रसंग आहे, की श्रीकृष्णाला हे कळत होतं, की गोकुळ सोडायची वेळ आली आहे.
आणि ज्या गोपीने माझ्यावरती जीव टाकला आणि पुनश्च कदाचित आयुष्यात आपण या गोपींना भेटणार नाही. अत्यंत प्रिय सर्व गोपी श्रीकृष्णांना होत्या आणि त्या गोपींना आता आपण परत भेटू शकणार नाही या देहाने. पूर्ण परब्रह्म असलं तरी जाता-जाता त्यांना मी त्यांच्या चरमावस्थेला पोहोचवून जाईन. मग त्याच्या आधी प्युरिफिकेशन करायला पाहिजे की नाही, स्टरलायझेशन केल्याशिवाय ते होणार कसं? तर तुमच्या देहाहंकारामधनं तुम्हाला पूर्णपणे बाहेर काढून हिप्नोटाईज करणं, त्याच्या आधीची ही स्टेप होती. मोठमोठ्या ऋषींनी, ज्यांनी महाविष्णूंचा म्हणजे कृष्णाच्या ह्या गोकुळाच्या सगळ्या ह्याच्यात असं म्हणतात, की अगदी गाई, गुरं, वासरं लहान-मोठ्या लोकांनी जो श्रीकृष्णांना सहवासाचा वर मागितला होता, आपापल्या भक्तीने, आपापल्या पायरीने, त्याने त्या सगळ्यांना ज्यांना ज्यांना श्रीकृष्णाने तथास्तु म्हटलं होतं, त्यांना गोकुळामध्ये छोट्या-मोठ्या योनींमध्ये जन्म दिला. गाई-गुरं सुद्धा म्हणा अ, आणि गोप-गोपी सगळं. तर ज्यांनी महाविष्णूंच्या सहवासाचा वर मागितला, ते सर्व अ, ऋषीमुनी हे गोपी झाले आणि त्यांच्या बुद्धीवरचा स्त्रीत्वाचा पटल दूर केल्यानंतरच ते पूर्ण परब्रह्म श्रीकृष्णाची अभेद्य अनुभवू शकले. हा विचार आपण करतो का? देहाच्या संकुचित भावनेतून करू शकतो का हा विचार? टीका करणारे टीका करतात. कसला तुमचा कृष्ण त्याने 16,000 अ, स्त्रियांशी विवाह केला, त्याने गोपींचं वस्त्रहरण केलं, याला तुम्ही देव म्हणता? त्याची इनर साइड, त्याची डीपर साइड आपण जसं म्हणतो तसं, की आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्शू शकेना, ह्या मायेच्या कटाळातले विचार आहेत. जेव्हा आपण त्यांच्या स्वरूप होऊ, तेव्हाच त्यांच्या भावनेची खोली आपल्याला कळू शकेल आणि त्याच्यामधला अतितीव्र सद्भाव आपल्याला कळू शकेल. त्यांच्या वरच्या ॲक्शन्सवर आपण त्यांना जोखायला गेलं, तर ती सगळ्यात मोठी चूक ठरेल. त्याच्या पाठीमागची त्यांची कळकळ, स्वतःला वाईटपणा घेऊन आपल्या बाळाला उद्धरण्याची त्यांची तयारी, हे त्यांच्या भावनेला जाऊ तेव्हा कळेल. ब्रह्मा, विष्णू, महेश हे अनसूयेचे हा एक प्रसंग झाला, की जिकडे वरकरणी स्त्रीत्व तपासलं गेलं, की तुम्हाला जोपर्यंत तुमची स्त्रीत्वाची लाज आहे, तोपर्यंत तुम्हाला कळू शकणार नाही. दुसरा प्रसंग, ब्रह्मा, विष्णू, महेश हे अनसुयेचे पातिव्रत्य पाहायला आले आणि त्यांना नग्न होऊन भिक्षा वाढावी असं ब्रह्मा, विष्णू, महेशांनी मागणी केली. म्हणजे त्यांच्या मनामध्ये अनसुयेचं पातिव्रत्य, तिच्या स्त्रीत्वाला शह दिला. परंतु अनसूया अत्री ऋषींची पत्नी आणि परिपक्व पूर्ण होती आणि अत्री ऋषींशी तिचे अंतर्बाह्य अभेद्य होते. आणि अंबासन जगणारी आई होती ती, की समोर येणारा प्रत्येक जीव मला माझ्या बाळासारखा आहे. त्याप्रमाणे तिला सर्व जगच पुत्रवत होते आणि त्या मातृभावनेने तिने ब्रह्मा, विष्णू, महेशांकडे पाहिलं आणि त्यांनाही बाळ होणं भाग पडलं. तिच्या मातृत्वाच्या कटाक्षाने ब्रह्मा, विष्णू, महेश बाळ झाले आणि मग तिने आपलं वस्त्र उतरवून ठेवून त्यांना भिक्षा घातली आणि तिने आपल्या स्त्रीत्वाच्या पोत्या भावनेला असं पार केलं. विश्वामित्र पांडव वनवासात असताना गेल्या लेखाणात पण आपला हा प्रसंग आला होता. त्यांच्याकडे आपल्या ऋषींची मांदियाळी घेऊन भोजनाला गेले. द्रौपदीने स्वयंपाक केला आणि पंगत बसली. भर पंक्तीत द्रौपदी वाढायला विश्वामित्र मुनींसमोर आली आणि तिचे दोन्ही हात अडकलेले आहेत. विश्वामित्रांनी आपल्या योग बळाने तिला स्पर्शही न करता तिच्या काचोळीची गाठ सैल केली. द्रौपदी क्षणभर बावरली आणि मनोमन तिने श्रीकृष्णाचा धावा केला. आपल्या प्रिय सखीच्या अशा धावाने श्रीकृष्ण भावविभोर नाही झाले तर नवल आणि क्षणातच तिच्या मदतीला ते आले. तेही कसे? तर द्रौपदी सारखेच अजून 2 हात, चतुर्भुजा झाली ती. किती ऐक्य देवाशी तिचं, की चतुर्भुज नारायणाची सखी ती चतुर्भुज झाली आणि तिला अजून 2 हात फुटले. ती पुढच्या 2 हातांनी ती वाढते आणि मागच्या 2 हातांनी तिने स्वतःची कासोळी बांधली आणि ते हात अंतर्धान पावले.
ही परीक्षा होती द्रौपदीच्या श्रद्धेची, तिची श्रीकृष्णावरच्या प्रेमाची आणि विश्वामित्रांबद्दलच्या अविचलतेची. इतकं करूनही तिला असं नाही वाटलं, की असे कसे विश्वामित्र चढले का काय ते त्यांच्या तपश्चर्येला? माझ्या काजोळ्याची गाठ सैल करावी असं का वाटलं त्यांना? हेही नाही तिला वाटलं. त्या सहजतेने पार होईल. आपल्या स्त्रीत्वाच्या बंधातून ती कितपत बाहेर आली आहे, त्याची पण ही परीक्षा होती आणि ही परीक्षा होती श्रीकृष्णांचीही. कारण तो अधिकार गुरूंना, विश्वामित्रांना तोही अधिकार आणि यामध्ये त्यांचं काही पतन किंवा खर्ची पडतच नाही. जसं बँकेचे ऑडिटर असतात, ते जेव्हा ऑडिटला येतात, तेव्हा कॅशियर किंवा मॅनेजरशी वैयक्तिक संबंध काहीही असोत, तिथे त्यांचं काम तपासणं हेच त्यांचं कर्तव्य असतं. अण्णा आसगावकरांनी ज्यावेळेला ती काकांना बँकेत नोकरी मिळवून द्यायला मदत केली, तेव्हा स्पष्ट सांगितलं, की नोकरी माझ्या मदतीने मिळाली असली तरी टिकवायचे तुम्ही तुमच्या कर्तृत्वावर, तिथे मला मध्ये पडणं जमणार नाही. ऑडिटला आले तरी व्यवस्थित तपासणी करायची. लोकं म्हणायचे, की "अहो विनायकराव तुम्ही तुमचे गुरु आहेत त्यांची तपासणी करता?" त्यावर अण्णा सांगायचे, "विनायकरावांचे काम चोख असणार, त्यात काहीच गडबड निघणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. पण ते माझे गुरु आहेत म्हणून त्याची तपासणी करायची नाही असला फाजीलपणा मला जमणार नाही. घरी त्यांच्या पायावर डोकं ठेवीन, पण इथे मी कर्तव्यात कसूर होणार नाही." वर्क आणि युअर पर्सनल लाईफ ह्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेट करता येणं. कामाच्या जागी काम, त्या कामाची जी रिक्वायरमेंट आहे, ती रिक्वायरमेंट आपल्याला निभवता आली पाहिजे. असो. तर घडण्याच्या प्रक्रियेमधला हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, की स्त्रीला तिच्या स्त्रीत्वाचा कस अनेक वेळा लावला गेला आणि मग ती स्त्रीत्वाच्या कसाला उतरली नाही म्हणून तिचं पातिव्रत्य भंग झाल्याने अनेक वेळा शाप, अहिल्येला शाप मिळाला. तिचं पातिव्रत्य भंग झालं म्हणून. गेल्या वेळेस आपण ते शंखासुराचं पण बघितलं, की विष्णूने येऊन तिचं पातिव्रत्य भंग केलं आणि मग आता तुझं पातिव्रत्य भंग झालं म्हणून शंखासूर मेला. म्हणजे तिच्या पातिव्रत्यावरती अनेक वेळा डाग दिले गेले, त्याच्यावर अनेक वेळा प्रश्न उद्भवले गेले आणि तिचं पातिव्रत्य भंग झाल्याचं तिला पातक तिच्या माथी मारलं गेलं. आता असा एक प्रश्न येतो, की सतत स्त्रियांच्या शीलाची परीक्षा किंवा तिने स्त्रीत्वाची भावना त्यागली का? असं का होतं? की शीलाची परीक्षा ही नेहमी स्त्रीचीच का? शक्तीने किंवा आई-साहेबांनी कोण्या भक्ताची अशी परीक्षा पाहिल्याचे पटकन स्मरत नाही, पुरुषाच्या शीलाची. यावर विचार करता असं वाटतं, की घडत असताना आपण जेव्हा एक जीव म्हणून घडतो, तेव्हा आपल्या वर्मावर घाव घातला जातो आणि तो घाव जर का तुम्ही पचवलात, तर तुम्ही तो एक महत्त्वाचा टप्पा पार केला. साधारण स्त्रियांचा हळवेपण किंवा वीक पॉइंट हा त्यांची लज्जा किंवा स्त्रीसुलभ संकोच असतो. म्हणजे यू विल कॉम्प्रोमाइज एव्हरीथिंग बट युअर फेमिनिटी. की तिथे बोट लावलं की चवताळून उठते बाई साधारणपणे, की बाकी मी सगळं करीन, पण माझ्या स्त्रीत्वाला धक्का लावू नका किंवा मला तिथे जोखू नका, मला तिथे गृहीत धरू नका. त्यामुळे त्यांची लज्जा किंवा संकोच हा स्त्रीचा सगळ्यात हळवा किंवा टचिंग पॉइंट असतो. बाकी काही म्हणजे अपमान किंवा दुय्यम स्थान हे त्या नैसर्गिक स्वभावानुसार सहज स्वीकारतील. पण शीलहनन पचवणं, स्वीकारणं आणि तिकडे देहाहंकार त्यागणं त्यांना सर्वात अधिक जड असतं. साधारणपणे आपल्या समाज व्यवस्था अशीच आहे ना, की पुरुष हा वरचढ आणि स्त्री ही खालची. म्हणजे पुरुषाने स्त्रीला सगळ्यांसमोर 4 वेळा तिचा अपमान केला किंवा "ए तू गप्प बस गं, तुला काही कळत नाही. तू आत जा, तू तुझा स्वयंपाक बघ, उंबरठ्या बाहेर येऊ नको. हा तुझा विषय आहे का? तू डोकं का घालतेस?" किंवा "हे असंच आमचं बावळट ध्यान आहे." हे अशासारखे अ, रिमार्क्स बायका पचवतात. कारण आपण स्वीकारलंय, की आम्ही सेकंडरी, तुम्ही प्रायमरी. त्यामुळे त्यांनी स्त्रीला तेवढा त्रास होत नाही, जेवढा तिच्या शीलावर आघात झाला तर होतो. त्यामुळे तिला सगळ्यात कठीण काय आहे, तर शीलहनन पचवणं किंवा स्वीकारणं हे तिला सगळ्यात कठीण आणि जिनी ते साधलं, तिला बाकी सगळं जमू शकतो.
सगळ्या आपल्या विकारांच्या पलीकडे जायचं आहे, तर जो सगळ्यात कठीण प्रश्न आहे, तो जर सोडवता आला, तर सोपे-सोपे नक्कीच येतील. या उलट पुरुष हा स्वाभाविकपणे लंपट असतो. म्हणजे पुरुषाचं असं काही शील हनन-बिनन होत नाही. खुशच होतात, की कुठली बाई त्यांना काही करायला आली तर त्या लट्टूच होतात ना. म्हणजे शील हननाचा प्रश्न कुठे येतो. पण पुरुषाला सगळ्यात काय, की काय म्हणतो आपण त्याला मरणादतिरिच्यते. अपमान हा पुरुषाला हा मरणापेक्षा अ, जास्त त्याला त्रासदायक असतो. याउलट पुरुष हा आपली सत्ता, कीर्ती, अहंकार, वर्चस्व याबाबत जास्त हळवा असतो. म्हणजे त्यांना जर त्याच्या वर्मावर घाव घालायचा, तर त्यांना त्यांचा अपमान करणं, त्यांची अपकीर्ती करणं, त्यांची सत्ता काढून घेणं, त्यांचं वर्चस्व अमान्य करणं, हे जर केलं तर तिथे पुरुष त असा तडफडून उठतो. एकदम त्याच्या तो नर्व्हवर म्हणतो ना, दुखरी नस त्याची ती असते. म्हणून त्याची सत्व परीक्षा ही शीलहननात न घेता त्याच्या अपमानात आणि अपकीर्तीत येते. त्याच्या इतका दुसरा घाव वर्मावर बसणार नाही. भृगु ऋषी, ब्रह्मा, विष्णू, महेशांची आता पुरुषांची कशी परीक्षा घेतल्या गेल्या, पुरुष देवतांच्या कशा परीक्षा, जशा स्त्रीचे आपण हे 2-3 प्रसंग पाहिले, तसे पुरुषांच्या बाबतीत झालेले प्रसंग, की भृगु ऋषी ब्रह्मा, विष्णू, महेशांची परीक्षा घ्यायला गेले. क्षीरसागरात महाविष्णू पौडले होते, महालक्ष्मी पाय चेपत होती. तो भृगु प्रगटले आणि त्यांनी महाविष्णूंच्या छातीत लाथ घातली. सर्व जगाचे पालक, अत्यंत बलशाली महाविष्णूंचा त्याच्या दासापुढे झालेला हा घोर अपमानच होता. पण ते परिपक्व होते आणि चिडणं तर दूरच, उलट त्यांनीच भृगु ऋषींचे पाय धरले आणि क्षमा मागितली, की आपण आलात आणि माझं लक्ष राहिलं नाही. महाराज मला क्षमा करा. म्हणजे अपमानातून त्यांनी क्रॉस केलं. नाथांच्या अंगावरती यवन 108 वेळा थुंकलं. पण त्यांचा अपमान झाला नाही. त्यांना रागही आला नाही, ही त्यांची ही परीक्षा नव्हती का? की तू किती स्वतःला एक्सटेंड करू शकतोस? की 108 वेळा थुंकल्यानंतर 109 वेळा 9व्यांदा नाथ माडी चढून वर गेले यवनाच्या तिकडे. तेव्हा यवनाला वाटलं, की हां, आता आला की नाही भांडायला. पैज मारली होती, की मी याला राग आणून दाखवतो. 109व्यांदा जेव्हा ते माडी चढून वर गेले, तेव्हा त्यांनी काय केलं, तर त्यांनी यवनाचे पाय धरले, की "खूप बरं झालं हो, तुम्ही थुंकलात. मला 108 वेळा गंगास्नान घडलं. नाहीतर मी आपलं एकदा अंघोळ करून घरी गेलो असतो. तुमच्यामुळे मला आज 108 वेळा गंगास्नान घडलं. किती उपकार मानावेत तुमचे." ज्यांना देहाहंकार उपजला नाही. म्हणजे हे किती काय म्हणू त्याला विस्डम आणि माहिती आहे, की इकडे आपण तपासले जाणार, तिकडे तुम्ही त्याला ओव्हरकम करण्याची तुमचं पोटेन्शियल असणं आणि तो वार समोरचा वरच उलटवणं. ज्यांचा देहाहंकार उपजला नाही, ते देव किंवा संत होते आणि ज्यांचा अहंकार शमलाच नाही, त्यांना स्त्री रूपाने, शक्ती रूपातून ठेचावं लागलं महिषासुराला. शुंभ-निशुंभ, महिषासूर यांच्यासाठी एका स्त्रीच्या हातून वध यासारखी नामुष्की नव्हती. संभावितस्य चा कीर्तिर्मरणादती उच्यते. जो संभावित आहे, ज्याच्या मिशीला पीळ आहे, त्याची कुठल्याही पद्धतीने अपकीर्ती होणं हे त्याला मरणाहूनही मरणासारखं आहे. तुच्छ अशा स्त्रीने, अबलेनी आपल्याला युद्धात जिंकावं याहून जास्त शासन त्यांच्या अहंकाराला असूच शकत नव्हतं. शुंभ-निशुंभ महिषासुरांना एक स्त्री येते आणि आम्हाला मारते, आमचा वध करते, याहून जास्त नामुष्की असूच शकत. पुरुषांचा अजून एक हळवेपणा म्हणजे स्त्री लालसा आणि लंपटपणा. म्हणजे स्त्रीच्या एक्झॅक्टली उलटं, की स्त्रीला छेडलं गेलं तर ती चिडचिडी होते आणि पुरुषाला जेव्हा स्त्री छेडते, तेव्हा ते संधीचा फायदा घेतात 100 99 पुरुष. पुरुषाला स्त्रीचा मोह जेवढा सहजी पडेल, तेवढा स्त्रीला पुरुषाचा मोह नाही पडत. त्यामुळे
शक्ती रूपाने तिथेही घाव पुरुषाच्या देहभावावर आणेल, की जशी पुरुषाचा अपमान करून त्यांची परीक्षा पाहिली गेली, तसं पुरुषांना भुलवण्याचा प्रयत्न करूनही त्यांची परीक्षा पाहिली गेली. तुकाराम महाराजांवर भाळलेल्या गणिकेच्या पायावर त्यांनी डोकं ठेवलं. ती गणिका पाठवली होती, की जा त्यांना त्यांचं शीलहनन कर, त्यांना भुलव तू, त्यांना तू वाममार्गाला लाव. बघूया तुकोबा कसा काय तुझ्या एवढी सुंदर आहेस तू, तर तुझ्या सौंदर्यावर भाळतील तुकोबा. तर ते त्यांच्या त्यांच्या समोर तुकोबांच्या समोर ते गेल्यावर त्यांनी तिच्या पायावर डोकं ठेवलं, आईसाहेब करून. तिथे त्यांचा देहभाव किंवा त्यांचं नैसर्गिक पुरुषत्व बळवलं नाही, ही त्यांची तितकीच कठीण परीक्षा नव्हती का? शिवाजी महाराजांना बक्षीस म्हणून मिळालेली यवन स्त्री ते सहज उपभोगू शकले असते. पण ते ढळले नाहीत आणि त्यांनी तिला आईचा दर्जा दिला, की तुमच्यासारखी आमची आई असती तर आम्हीही सुंदर झालो असतो. यावरूनच त्यांचं उच्चत्व आणि एका ह्युमन लेव्हलच्या पुढे हा जीव गेलेला आहे. मानवी नॉर्मल इमोशन्सच्या पुढे या जीवाची गती केलेली आहे, हे कळतं आणि तेथे कर माझे जुळती. अशा व्यक्ती जेव्हा आपल्याला आयुष्यात भेटतात, की ते ह्या नॉर्मल इमोशन्सच्या पलीकडे जाऊन काहीतरी आपल्याला देतात, देऊ इच्छितात. त्यांच्यासाठी आपल्या मनामध्ये जो आदरभाव निर्माण होतो, त्याला तोड नाही. तेच भस्मासुराला ताब्यात घ्यायला मोहिनीला सहज जमलं. कारण तो भुलला. कारण त्याचा अहंकारच चिरडायचा होता आणि तो चिरडला गेला. स्त्री मोहामध्ये भले-भले आपल्या देहाच्या अहंकारातून, पुरुषी वर्चस्व भावनेतून बाहेर येऊ शकले नाहीत. त्या पायरीवरती ते अडकले जे अडकले. जिथे देहच नकोय, देहाचं क्षणभंगुरत्व जर जाणायचं आणि पचवायचंय, तिथे या सर्व मर्यादांमधून निघणं आवश्यक नाही का? त्याची चाचपणी घडणाऱ्या साधकांमध्ये घेण्याचं काम गुरुशक्तीचं असतं. कुठपर्यंत तुम्ही तुमच्या स्त्रीसुलभ संकोचातून, पुरुषसुलभ अहंकारातून, अभिमानातून, वर्चस्वातून बाहेर आलेले आहात, सर्वांसमोर अपमान केला जाणं, कितपत पचवू शकता, त्याच्या पलीकडे जाऊन किती शरण्य ठेवू शकता. ते जरुरीप्रमाणे स्त्री देहातून किंवा पुरुष देहातून करावं लागलं, तरी त्यामागे शिवशक्तीचा अभेद्य आहे, की ह्या जीवाची परीक्षा घ्यायची, ती स्त्री देहातनं घ्यायची का पुरुष देहातनं घ्यायची? जसं आपण सुरुवातीला म्हटलं तसं, की मुलाला समजवायला आई बाबांना सांगते आणि आपल्या बहिणीशी बोलायला बाबा आईना सांगतात. म्हणजे स्त्रीच्या शरीरातून पुरुष बोलतो, पुरुषाच्या शरीरातून स्त्री बोलते, त्यांचा अभेद्य असतो. त्यामुळे ही परीक्षा अमुक ऋषीने घेतली आणि ही परीक्षा मोहिनीने घेतली, हे आपल्याला दिसतं, त्यांच्या ठायी ते अभेद्य आहे. आपल्या देहाच्या कोशातून आपल्याला बाहेर काढणं किंवा उपासनेअंती ही देहभावना किती क्षीण आणि किती शून्यवत झाली आहे ते जाणणं याकरता या कृती असतात, की उपासना किती झिरपली आहे तुमच्या आतमध्ये. मला एक खूप मजेशीर प्रसंग आठवतो. बडोद्याला दादाच्या घरी आम्ही होतो सगळेजण आणि मला वाटतं मामा आले होते आणि असं असं काहीतरी आणि आतली खोली जी मधली खोली होती आपली देवघराच्या बाजूची जी छोटी खोली, तिकडे दार लोटून आम्ही काहीतरी 2-3 बायका कपडे बदलत होतो आणि कडी नव्हती लावली. त्यामुळे दादा पटकन आत आला आणि आत आला आणि मग हसत-हसत म्हणाला, की अरे बापरे! तुमचं हे सुरू झालंय का? बरं, बरं. मग मी जातो." म्हणजे ऑल ऑफ अस वर सो ईझी अबाउट इट. ना त्याला संकोच झाला, ना आम्हाला झालं. तो बाहेर गेला, पण त्याच्यात असं काही नंतरही सॉरी-बिरी असं काही नाही. म्हणजे इतकं आपण जेव्हा ईझी होतो ह्या गोष्टींना, तर ती एक टेस्ट आहे. ते जाणणं याकरता या कृती असतात. हे समजण्याची परिपक्वता आपल्यात येणं जरुरी आहे. तरच व्यावहारिक दृश्य जगाचे बंध फोडणं शक्य होईल त्या कटाहाच्या. मग गल्लत कुठे होते?
तर बाह्य क्रियांकडेच बघून निष्कर्ष लावणारे आणि त्यालाच कोड ऑफ लॉ करणारे अर्धवट तयार लोक गल्लत करतात. आणि खरोखरच जे पूर्णत्वाला गेले आहेत, त्यांच्या कृतींचा खरा अर्थ आणि तात्पर्य समजू न शकणारे, कृष्णाने का वस्त्रहरण करवलं गोपींचं, त्याच्यातला मतितार्थ समजू न शकणारे अर्धवट अवस्थेतले साधक गैरसमज आणि गल्लत करतात. त्याचे निकष कसे लावावेत? हे कसं समजावं आपण? तर साधकाने आपल्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आणि अढळ श्रद्धेने वागल्यासच सद्गुरूंचे कार्य सफल होईल. विकल्प मनात येणार नाही. परवा आपल्याला अश्विनीने जे सांगितले 5 दोष, विपर्यय आणि विकल्प, की एखाद्या गोष्टीची निगेटिव्ह बाजूच आपल्याला उभारून येते. त्याच्यातनं आपल्याला बाहेर यायचंय. आणि मग आपल्याला त्याचा एक सकारात्मक विचार करायचा आहे आणि विशिष्ट अवस्थेच्या परिपक्वतेनेच आपल्याला सद्गुरूंचे संपूर्णत्व, निस्पृहत्व आणि निष्पाप, निखळ प्रेमभाव आणि सद्भाव यांची अनुभूती घेता येते. ते वर-वर येणारे तरंग किंवा तो तेलाचा तवंग सारल्यानंतरच आतलं शुद्ध पाणी आपल्याला दिसतं. अन्यथा हे सर्व पचवणं खरंच खूप कठीण आहे. असं हे लिखाण आहे. ओम श्री सद्गुरुदेव